विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमधून आपण BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही कादंबरी पाहणार आहोत. या पूर्वीच्या तासिकेमधून आपण या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा असलेले जे राजाराम मास्तर आहेत, ते राजाराम मास्तर बनगरवाडी येथे पोहोचलेले आहेत आणि बनगरवाडी येथे पोहोचल्यानंतर त्यांना बनगरवाडीची परिस्थिती, जे घरं आहेत, त्या घराची बांधणी कशा स्वरूपाची आहे, तिथे प्रथमदर्शनी त्यांना काय काय दिसून आलं, या बाबतची माहिती आपण अभ्यासलेली आहे. त्या पुढील भाग आपण इथे आज पाहणार आहोत. जेव्हा राजाराम मास्तर बनगरवाडीमध्ये जातात, बनगरवाडीमध्ये गेल्यानंतर तेथे त्यांना दिसून आलेलं आहे की उजव्या आणि डावी बाजूकडे त्यांनी जी घरे पाहिली, त्यातील काही बायांनी त्यांना डोकावून पाहिलेलं आहे. जी लहान मुलं होती, ती लहान मुलं त्यांना पाहून आतमध्ये गेलेली आहेत, घरात गेलेली आहेत. पुढे चालत असताना त्यांना एक उंच असं लिंबाचं झाड दिसलेलं आहे आणि त्या झाडाभोवती बांधलेला पारही त्यांना दिसून आलेला आहे. चालण्यामुळे उन्हाची तीव्रता त्यांना जाणवत होती आणि जेव्हा त्यांनी लिंबाची थंडगार सावली पाहिलेली आहे, तेव्हा ते अगदी लगबगीने तिथे जाऊन बसलेले आहे. डोक्यावर जी टोपी होती, त्या टोपीने त्याने आपला स्वतःचा घाम पुसलेला आहे. पायावरची धूळ त्यांनी झटकलेली आहे आणि त्या सावलीमध्ये बसल्यानंतर त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे, बरंचसं वाटलेलं आहे. आता सकाळपासून निघाल्यामुळे त्याने जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं, पण भुकेची जाणीव त्यांना झाली होती, भूकही लागलेली होती आणि त्याच पद्धतीने तहानही त्यांना लागलेली होती. भूक लागली होती, पण पाणी कुठे आहे त्यांना ठाऊक नव्हते, कारण पहिल्याच वेळेस ते या बनगरवाडीमध्ये येथे आलेले आहेत. म्हणून गावची जी रचना आहे, मग पाणी कुठं असेल किंवा आपली स्वतःची शाळा कुठे असेल, याची माहिती ते या ठिकाणी घेत आहेत. त्यांना कोणीही आजूबाजूला दिसलेलं नाही. ज्यांनी कोणी त्यांना पाहिलेलं आहे, ते मात्र पाहूनच दूर निघून गेलेले आहेत. भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे आणि आपण या ठिकाणी पाणी कुठं मिळते हे विचारावं किंवा आपली शाळा कुठे आहे हे विचारावं, अशी एक मनामध्ये त्यांच्या जिज्ञासा निर्माण झालेली आहे. परंतु आजूबाजूला त्यांना कोणीही दिसून आलेलं नाही. विचारावे असे आसपास कोणी दिसत नव्हते. तसेच तुकडे खावेत असा विचार मनामध्ये आला, पण भुके इतकीच तहानही लागली होती. तोंडातला ओलावा सुकून खारट चव आली होती. आता या ठिकाणी तहान लागणे, भूक लागणे हे जीवनावश्यक गरजा आहेत, त्या पूर्ण कराव्याच लागतात. वेळेच्या वेळेला पाणीही प्यावं लागतं, भूक लागली की जेवणही करावं लागतं. कारण हे जे शिक्षक आहेत, अगदी सकाळी म्हणजे काळोखामध्येच बनगरवाडीच्या दिशेने निघालेले होते आणि बनगरवाडीचा हा त्यांचा प्रवास अतिशय लांबचा ठरलेला आहे. ऊन वाढलेलं आहे, उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि पायीच प्रवास करत ते आतापर्यंत इथे आलेले आहेत आणि इथे आल्यानंतर त्यांना भूकही लागलेली आहे, तहानही लागलेली आहे, पण आजूबाजूला त्यांना मात्र इथे कोणीच दिसत नाही. म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या ज्या शारीरिक भावावस्था आहेत त्याचंही वर्णन त्या ठिकाणी केलेली आहे. कारण भूक लागली होती, तोंडातला ओलावा सुकून खारट चव आली होती, म्हणजे घाम वगैरे आल्यामुळे किंवा हातपाय तोंड वगैरे न धुल्यामुळे एक खारट अशी चव, जो अंगावर घाम असतो त्यामुळे त्यांना ते तशा स्वरूपाचं जाणवत होतं. ती गार सावली सोडून उठावे असेही वाटेना. आता तहानही लागलेली आहे, भूकही लागलेली आहे, पण तहानेपेक्षा इथे जी सध्याची जी सावली आहे, त्या सावलीने त्यांना दिलासा दिलेला आहे, थोडंसं बरं वाटत आहे. म्हणून तहान लागली असताना देखील त्या सावलीतून बाहेर पडावं असं त्यांना वाटत नव्हतं. उंच केलेल्या गुडघ्याभोवती हातांचा विळखा घालून मी उगीच बसून राहिले. मग काही वेळ थांबून मी या ठिकाणी विश्रांती घेतलेली आहे गुडघ्याभोवती. कारण अनोळखी गाव आहे, कोणी व्यक्तीसमोर दिसला असतं तर त्याला बोलता तरी आलं असतं कदाचित, परंतु तेही त्या ठिकाणी शक्य झालेलं नाही. म्हणून उंच केलेल्या गुडघ्याभोवती मी हातांचा विळखा घालून बसून राहिलो. आसपास कसलाही आवाज त्या ठिकाणी आलेला नाही. माझ्या डोक्यावर असलेल्या एका फांदीवर कावळ्याचे जोडपे बसले होते, ते सुद्धा आवाज करत नाही. इतकी शांतता त्या ठिकाणी होती, आजूबाजूला कोणीही नव्हतं. परंतु मी ज्या ठिकाणी बसलो होतो, ज्या लिंबाच्या झाडाखाली पारावर बसलो होतो, अगदी त्यावरतीच एक कावळ्याचे जोडपे त्या ठिकाणी फांदीवर बसले होते.
परंतु त्यांचा देखील असा काही कावकाव आवाज मला कानी आलेला नाही. म्हणजे सर्वत्र शांतता पसरलेली होती असं या ठिकाणी ते म्हणतात. जरा वेळाने मी आलो, त्याच वाटेने कोणी माणूस येताना दिसला, बरे वाटले. मग पुढचा प्रसंग कादंबरीकार या शिक्षकांच्या माध्यमातून वर्णन करताना दिसून येतात. म्हणून प्रथम पुरुष निवेदन जे आहे त्या पद्धतीने या ठिकाणी स्वतः यातील नायक किंवा मास्तर हे म्हणतात की मी ज्या वाटेने आलो त्याच वाटेने मला कोणीतरी एक माणूस येताना दिसलेला आहे. कारण पहिलाच दिवस असल्यामुळे आणि पहिलाच माणूस भेटल्यामुळे त्याचं नाव वाव वगैरे त्यांना काहीही माहिती नाही. पण ज्या वाटेने मी आलो त्याच वाटेने हा माणूस येताना मला दिसलेला आहे आणि त्याला पाहून मला बरं वाटलं. हा माणूस येताच त्याला हाक मारावी, आपण का आलो हे ते सांगावे, पाणी विचारून घ्यावे, भाकरी खावी असे मनाशी म्हणतो आहे. तोपर्यंत गडी गावात शिरला, समोर येऊन उभाही राहिला. त्या माणसाकडे पाहिल्यानंतर मला बरं वाटलेलं आहे. आणि आता इतक्या वेळ आपण एखादी माणूस तरी आपणास भेटावा असं त्यांच्या मनामध्ये येत होतं. तसा त्या दिशेने माणूस येताना त्यांना दिसलेला आहे आणि त्याला पाहून त्यांना बरं वाटलं. मग त्याला हाक मारून आपण जवळ बोलून घ्यावं, आपण या गावामध्ये का आलो आहोत हे त्याला विचारावं, त्याला सांगावं. आणि आपल्याला भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, भाकरी जवळ आहेत पण पाणी नाही, पाणी कुठे मिळेल हे विचारावं आणि भाकरी खावी, जेवण करावं असं मनात या ठिकाणी माझ्या आलं आहे. आणि मनामध्ये आला असतानाच माझ्या मनामध्ये हे विचार येत होते, तोपर्यंत हा जो गडी आहे तो माझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे. हा गडी त्यांना कसा दिसला? प्रथम दर्शनी त्या गड्याकडे पाहिल्यानंतर त्यांची अवस्था राजाराम मास्तरांची कशी झालेली आहे याचंही प्रसंग वर्णन पुढे अतिशय रोमहर्षक पद्धतीने कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे. या कादंबरीमध्ये अगदी सुरुवातीलाच जो व्यक्ती या राजाराम मास्तरांना भेटलेला आहे तो व्यक्ती संबंध कादंबरीवर किंवा संपूर्ण कादंबरीमध्ये अनेक वेळा लेखकांना भेटलेला आहे. कादंबरीकार म्हणतात की मास्तरांना जो भेटलेला हा व्यक्ती आहे जो या ठिकाणी समोर येऊन उभा राहता आहे, त्याचं वर्णनही त्यांनी अतिशय हुबेहूबपणे केलेलं आहे. राजाराम मास्तर आणि हा व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचं एक वेगळं नातं आहे. ते नातं कशा पद्धतीने निर्माण झालं, दोघांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले की थोडेसे द्वेषपूर्ण संबंध निर्माण झाले याचंही वर्णन पुढे या ठिकाणी आलेलं आहे. कारण हा जो येणारा व्यक्ती आहे तो दादू नावाचा व्यक्ती आहे. त्याचं हुबेहूब असं वर्णन कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे. तो दिसायला कसा आहे, त्याचा पेहराव कसा आहे, त्याच्या हातामध्ये काय आहे आणि तो प्रथम दर्शनी या राजाराम मास्तरांना कशा पद्धतीने बोलतो आहे या प्रसंगाचं वर्णन अतिशय समर्थपणे व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे. याचीही चर्चा आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, एक दादू नावाचा व्यक्ती या बनगरवाडीमध्ये राजाराम मास्तरांना भेटतो आणि त्यांच्यामध्ये जो संवाद निर्माण होतो किंवा या दोघांची जेव्हा पहिले भेट होते तेव्हा त्या भेटीतून लेखकाच्या मनामध्ये जे विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या संबंधाची चर्चा आपण या पुढील तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.